नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 1 कप रव्यापासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. तर चला तर लगेचच बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी एक बटाटा, कच्चा बटाटा सोलून घेतलाय आणि याचा रंग बदलू नये म्हणून पाण्यात ठेवून दिलंय. आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर खालच्या बाउलमध्ये मी पाणी घेतलंय आणि हा बटाटा किसून घ्यायचा आहे. तर इथे पहा, हा सगळा बटाटा मी इथे किसून घेतला आहे. हा असाच पाण्यामध्ये ठेवून देऊया आणि आता आपण पुढची कृती करूया. तर इथे गॅसवरती मी एक कढई गरम करत ठेवली आहे. यामध्ये 2 कप पाणी घालायचं आहे. तर मी या कपाने मोजून सगळं साहित्य घेणार आहे. तुम्ही जर वाटीने मोजणार असाल तर इथे तुम्हाला 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे. आता पाणी गरम होईपर्यंत यामध्ये आपण दुसरं साहित्य घालूया पुढचं. तर आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत. तर इथे चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून घालू शकता किंवा मग लाल तिखटसुद्धा घालू शकता चवीप्रमाणे. चिली फ्लेक्स दिसायला छान दिसतात म्हणून मी इथे चिली फ्लेक्स घातलेत. यानंतर 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. ती दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात. यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. रंग मस्त येतो रेसिपीला. यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर इथे सगळे मसाले आपण घातलेत. आता यामध्ये जो आपण बटाटा किसून ठेवला होता तो घालायचा आहे. तर पहा, ह्याच्यातलं सगळं पाणी पिळून काढून टाकायचं आहे आणि मगच बटाटा घालायचा. जर पाणी पूर्ण असं पिळलं नाही तर रेसिपीमधलं आपलं पाण्याचं प्रमाण वाढेल. तर अगदी पिळून घ्यायचा हाताने असा बटाटा पूर्ण आणि मगच घालायचा. तर इथे पहा, मी सगळा बटाटा घातला आहे. आता पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. तर मग पाण्याबरोबर हा बटाटासुद्धा शिजेल. तर इथे पहा, पाण्याला छान उकळी आली आहे. आता यामध्ये रवा घालायचा आहे. तर इथे मी 1 कप बारीक रवा घेतला आहे. तर ज्या कपाने किंवा ज्या वाटीने तुम्ही पाणी मोजलं असेल त्याच वाटीने तुम्हाला इथे 1 वाटी रवा घ्यायचा आहे. तर इथे बारीक रवा घ्यायचा आहे. बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरला फिरवून मग इथे वापरा. आता हा रवा पहा, असा थोडा थोडा घालत जायचा आहे आणि मिक्स करत जायचं आहे. एकत्र जर सगळा रवा घातला तर गुठळ्या होतात आणि मग त्या काढणं खूप कठीण जातं. म्हणून थोडा थोडा रवा घालत जायचा आणि मिक्स करत जायचं, म्हणजे अगदी सहज हा मिक्स होतो. पाणी आणि रवा छान एकजीव होतो लगेच आणि अजिबात गुठळ्या होत नाहीत. तर इथे पहा, सगळा रवा मी घातला आहे. तर 2 वाट्या पाणी आणि 1 वाटी रवा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर आता सगळा रवा घातला आहे. आता हे असं मिक्स करायचं आणि मंद फ्लेम करायची आहे गॅसची आणि हे आपल्याला आता याचा गोळा होईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे. तर लगेचच याचा असा गोळा व्हायला लागतो. जास्त वेळ लागत नाही हे व्हायला. तर आता पहा, रवा आता पॅन सोडायला लागला आहे आणि हे घट्ट व्हायला लागलं आहे. यामध्ये आपण चिली फ्लेक्स घातलेत त्यामुळे पहा किती मस्त दिसतं आहे हे. आता पहा, हे आता असं ड्राय झालं आहे आणि अगदी याचा असा गोळा व्हायला लागला आहे. तर आता काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनटं याला असंच ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत इथे एक ताट घेतलं आहे मी. याला तेलाने ग्रीस करून घेऊया. याच्यावरती आपण हा रवा थापून घेणार आहोत, त्याच्या वड्या बनवणार आहोत. तर त्या चिटकू नये म्हणून ताटाला ग्रीस करून घ्यायचं. आता इथे ताट आपण बाजूला ठेवूया आणि हा रवा थंड झाला आहे का पाहूया. तर पहा, हा कोमट झाला आहे. पूर्ण थंडसुद्धा नाही करायचं याला. पूर्ण थंड केलं तर हे खूपच ड्राय होतं. तर हाताला सहन होईल इतपत याला थंड करून घ्यायचं आहे. आणि याच्यावरती पहा, कोथिंबीर घातली आहे मी. कोथिंबीर पाण्यामध्ये नाही घातली कारण मग कोथिंबीरीचा रंग बदलतो, म्हणून शेवटी सगळ्यात कोथिंबीर घालायची. कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घेऊया. तर हे कोमट आहे. आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊया.
तर हे सगळं ताटामध्ये काढून घेतलं आहे. आता हे असं पसरवून घ्यायचं आहे, जास्त जाड नाही करायचं आहे. तर असं याला आकार देऊन घ्यायचा आहे. याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत, त्यामुळे हे वरून असं प्लेन करून घ्यायचं. जर तुमच्याकडे असा स्पॅच्युला नसेल तर एखाद्या वाटीला उलट्या बाजूला ग्रीस करून तेलाने तुम्ही हे असं पसरवून घेऊ शकता. मी इथे पहा चमच्याने असं हे करून घेते एकसारखं सगळीकडून. तर इथे पहा मी असा चौकोनी याला आकार देऊन घेतला आहे. आता याला आपल्याला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याच्या वड्या पाडू शकता. इथे मी चौकोनी करते, तुम्हाला हवं तर त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा वड्या तुम्ही बनवू शकता. सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित याच्या वड्या पाडता येतात. यामध्ये आपण बटाटा घातला आहे, त्यामुळे चवीला हे खूपच मस्त लागतं आणि आतपर्यंत अगदी सॉफ्ट होतं आणि रव्यामुळे मस्त कुरकुरीत होतं. तर याच्या मी अशा वड्या पाडून घेतल्यात. पाहू शकता व्यवस्थित हे सेट झालं आहे. याला थोडासा असा आकार देऊन घेते मी. तर आता अशाच सगळ्या वड्या आपण याच्या तयार करून घेऊया. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्या गोल गोल टिक्क्यासुद्धा बनवू शकता. तर आज हे वड्या मी शॅलो फ्राय करणार आहे. तर इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे आणि यामध्ये साधारण 2 चमचे तेल घातलं आहे. तर असं खूपच कमी तेलामध्ये या वड्या तुम्ही शॅलो फ्राय करून घेऊ शकता. तर आज आपण दोन्ही पद्धतीने म्हणजे शॅलो फ्रायही करणार आहोत आणि डीप फ्रायसुद्धा करणार आहोत. दोन्ही पद्धतीने ह्या वड्या खूपच छानच होतात. वरून मस्त क्रिस्पी होतात आणि आतून सॉफ्ट होतात. आणि तसंच यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता. तुम्ही याच्यामध्ये किसलेला गाजर, शिमला मिरची, कोबी असं घालून आणखी याला पौष्टिक बनवू शकता. तर हे दोन्ही बाजूने या वड्या मस्त अशा क्रिस्पी करून घेतल्यात कमी तेलावरती. जर तुम्हाला जास्त तेल नको असेल तर तुम्ही अशा ह्या वड्या शॅलो फ्राय करू शकता. रवा शिजलेला आहे, बटाटासुद्धा शिजलेला आहे, त्यामुळे या अशा शॅलो फ्रायसुद्धा करून मस्तच लागतात. तर पहा तुम्ही किती मस्त गोल्डन ब्राऊन रंग आला आहे. आता आपण काही वड्या डीप फ्राय करून घेऊया. तर तेल मस्त गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर वड्या सोडायच्या आहेत. तर फ्राय व्हायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही या वड्या. लगेच याला हलवायचं नाही आहे. एका बाजूने किंचित ब्राऊन झाल्यानंतर आपण ह्या वड्या उलटून घेऊया. तर असंच दोन्ही बाजूने ह्या वड्या फ्राय करून आपण गोल्डन ब्राऊन करून घेऊया क्रिस्पी होईपर्यंत. तर पहा या वड्या आणखी थोडेसे मी याला ब्राऊन करून घेते. तर आणखी 1 मिनिट मी याला फ्राय करून घेतलं आणि आता पहा किती मस्त रंग आला आहे. याच्यामधली कोथिंबीर आणि चिली फ्लेक्समुळे खूप दिसायलासुद्धा मस्त दिसतं आहे. रवा, बटाटा हे सगळं साहित्य घरीच असतं. मसालेसुद्धा आपण घरी सहज उपलब्ध होतील असेच वापरलेत. तर इथे पहा डीप फ्राय केलेल्या आणि शॅलो फ्राय केलेल्या दोन्हीही वड्या तयार आहेत. दोन्ही पद्धतीने ह्या मस्तच लागतात. तर तुम्हाला मी तोडून दाखवते. पहा आतपर्यंत मस्त झाल्यात, आतून सॉफ्ट, वरून अगदी क्रिस्पी अशा ह्या वड्या खूपच चवीला छान लागतात. तर ह्या ज्या वड्या आपण शॅलो फ्राय केल्या होत्या त्या पण तुम्ही पाहू शकता. वरून किती मस्त रंग आला आहे आणि अगदी कुरकुरीत झाल्यात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. मुलांना, मोठ्यांना सगळ्यांना ही रेसिपी नक्की आवडेल. सकाळच्या घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही अगदी 10 मिनिटात हे तयार करू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.